आज मूत्र शुल्क विभागाला आले आहेत? राज्य उत्पादन शुल्काला मी 10व्या महिन्यामध्ये तक्रार दिली होती 4/10/2026 ला अॅट्रॉसिटी व फसवणुकीची. तर बंद असलेली FL1 लायसन्स वंडर वाईन आणि वाईन वर्ल्ड ही प्रकाश नारायणदास रिजवानी ही व्यक्ती नौकरनामे बनवून सदरील जी अनुज्ञप्ती आहे ही लायसन्स धारकाला कोणत्याही गोष्टीची कल्पना नाही किंवा कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. ती माहित नसताना सुद्धा 2008 पासून ते FL1 ट्रेड हा कंटिन्यू त्यांनी चालवत असून खूप करोडो रुपयाचा त्यांनी घोटाळा केलेला आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ह्या म्हणजे माझ्याकडे तक्रार द्यायचं कारण एवढंच होती की 36,48,000 रुपयाची माझी जी काही फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीची रक्कम बंद असलेलं जे काही लायसन्स आहे त्या लायसन्स मार्फत हे झालेलं आहे. तर मी वारंवार पोलीस हे आपले पाटील निरीक्षक आहेत नांदेडचे ते पाटील साहेब म्हणून आहेत त्यांना आपण दिलेली तक्रार आहे त्या तक्रारीवरती त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाहीये. म्हणजे जी कंपनी अस्तित्वातच नाहीये त्या कंपनीला दाखवून 2008 सालीपासून त्यांनी कंटिन्यू ती म्हणजे वापरात घेऊन त्याचा करोडो रुपयाचा त्यांनी अपहार केलेला आहे. आम्ही वारंवार तक्रारी दिलेल्या असताना सुद्धा सकाळी 11 वाजल्यापासून मी येऊन इथे बसलेलो आहे पण अद्याप कोणतीही कारवाई त्यांनी करण्यास म्हणजे तयारच नाहीत ते समक्ष नाहीत. ते गेली कमीत कमी 4 ते 5 महिने झाले यांना तक्रार प्राप्त झालेली आहे पण त्या तक्रारीच्या अनुषंगाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाहीये. तर आजपासून मी 12 वाजल्यापासून मी 11 वाजताच कार्यालयाला आलोय पण 12 वाजल्यापासून मी आता आमरण उपोषण त्यांना मी अर्ज दिलेला आहे तसा लिखित मध्ये आणि मी आता थोड्या वेळाने आता इथं आमरण उपोषणाला बसत आहे. राहणार बेरळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड हा एसटी प्रवर्गातून आदिवासी जातीचा मुलगा आहे. त्याने BA MBA हे मार्केटिंग मध्ये पुणे येथे आपलं एज्युकेशन पूर्ण करून नोकरीच्या शोधात असताना नांदेड शहरातील प्रभात टाकीज या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्काच्या दारू विदेशी दारू आणि देशी दारू यांचे होलसेल आणि रिटेल अनेक लायसन्स असणारे विजय उर्फ पप्पू नारायणदास रिजवानी व त्यांचे परिवार यांनी अनेक लायसन्स शासनाला अंधारात ठेवून आणि त्यांचे अन्वयार्थ लावून होलसेल आणि रिटेल नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्याचे ते वितरक आहेत. आणि या ठिकाणी या महेश शेषराव बोईनवाडे यांना आपल्या कंपनीमध्ये मागील 2-3 वर्षापूर्वी नोकरी देऊन त्याचा ऑर्डर काढला नाही नोकरीचा. त्याला कोणताही नियमाप्रमाणे भत्ते, प्रवास भत्ते वगैरे लागू केले नाहीत. त्याचा नोकरनामा त्याला करून दिला नाही. त्याऐवजी त्या मालकानेच जया उर्फ ज्योती चिमणाने ह्या जे यवतमाळला राहतात त्यांची बहीण आहे त्यांचं एक वंडर वाईन आणि वर्ल्ड वाईन हे 2 प्रकारचे FL1 चे विदेशी होलसेल दारूचे लायसन्स स्वतःच्या नावाने ठेवून नोकरनामे करून घेऊन मोठ्या शासनाचा करोडो अब्ज रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि हा भ्रष्टाचार उघडकीस यावा, त्यांच्या विरोधामध्ये FIR व्हावा, अट्रॉसिटीची फिर्याद नांदेड पोलिसांकडे महेश शेषराव बोईनवाडे यांनी दाखल केलेली आहे. परंतु वरच्या राजकीय प्रचंड दबावामुळे ती FIR नोंदवल्या जात नाही. राज्य उत्पादन शुल्क यामध्ये चौकशीला तयार नाही आणि म्हणून हा महेश बोईनवाड हा अतिशय परेशान झालेला आहे. त्यांना स्वतःच्या पत्नीचे, आईचे सर्व अलंकार गिरवी ठेवून या ठिकाणी प्रपंच चालवावा लागला. या दुःखद घटनेबद्दल त्यांनी आज या ठिकाणी राज्य उत्पादन कार्यालयासमोर आपला आमरण उपोषण आयोजित केलंय. ते बसलेले आहेत. आमची सहानुभूती त्यांच्या पाठीमागे आहे.